नमो नमः. मी दया जोशी. संस्कृत अध्ययन या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 11वीचा प्रथमः पाठः संस्कृतेन वृत्तविद्या. आपण आधी याची प्रस्तावना किंवा भूमिका बघूयात. वृत्तविद्या नाम पत्रकारिता. वृत्तविद्या म्हणजे काय? पत्रकारिता. संस्कृत पत्रकारिका इति क्षेत्रमपि सुप्रतिष्ठितम अस्ति अधुना. आणि संस्कृत पत्रकारिता तर हे क्षेत्रसुद्धा आता सुप्रतिष्ठित आहे, प्रतिष्ठित आहे सध्याच्या काळामध्ये. जनतंत्रस्य मुख्य स्तंभ नाम वृत्तपत्रम इति उच्यते. आणि लोकांसोबत संपर्क साधण्याचं मुख्य स्तंभ किंवा मुख्य साधन म्हणजे काय? तर वृत्तपत्र. संस्कृत तज्ज्ञानां कृते अपि वृत्तेः एषः विस्तृतः अवकाशः उद्घाटितः. आणि जे संस्कृत भाषेमधले तज्ज्ञ व्यक्ती आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा वृत्ते हे एषः म्हणजे ही वृत्ती किंवा ही नोकरी एक विस्तृत अवकाश या व्यवसायाने एक विस्तृत अवकाशच उघडलेला आहे. म्हणजे अनेक क्षेत्रामध्ये या वृत्तपत्रम या क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी त्यांना नोकरी प्राप्त होऊ शकते. दृक्माध्यमं, श्रव्यमाध्यमं, दृक्श्रव्यमाध्यमं तथैव समाजमाध्यमं एतेषु क्षेत्रेषु अवसराः अद्य उपलब्धाः. म्हणजे दृक साधन म्हणजे जे आपण पाहू शकतो. त्यानंतर श्रव्य म्हणजे जे ऐकता येतं, जसं की आकाशवाणी, रेडिओ. दृक्श्रव्य माध्यमं म्हणजे ऐकू पण शकतो आणि पाहू पण शकतो. तथैव समाज माध्यमम एतेषु क्षेत्रेषु अवसराः. आणि समाजामध्ये जसं की वृत्तपत्र असेल किंवा या आधारे आपल्याला अवसर म्हणजे संधी प्राप्त होऊ शकते. निर्मिती ही म्हणजेच प्रोडक्शन, संचालनम, डिरेक्शन, विज्ञापन क्षेत्रम, ॲडव्हर्टायझिंग, संरचनाशास्त्रम, डिझायनिंग इत्यादीषु क्षेत्रेषु बहवः जनाः अद्य उद्योगरताः. या सगळ्या क्षेत्रांमध्ये पुष्कळ संस्कृत विद्वान जे आहेत तर ते कार्यरत आहेत. बघा, तुम्ही बघतात की दूरदर्शनवरती किंवा इतर चॅनल्सवरती रामायण, महाभारत, त्यानंतर पुराणांशी संबंधित कथा या दाखवल्या जातात. आणि त्यावेळेला त्या कथा काय आहेत किंवा इथे जे सांगितलेलं आहे की प्रोडक्शन, डिरेक्शन, ॲडव्हर्टायझिंग किंवा डिझायनिंग या सगळ्या क्षेत्रामध्ये असे तज्ज्ञ व्यक्ती पाहिजे असतात. तर ते सुद्धा ते कार्यसुद्धा आपण करू शकतो ज्यांना संस्कृतचं ज्ञान असेल. दैनिक पत्रात वार्षिक पत्रिकापर्यंतं नैकानि नियतकालिकानि संस्कृतभाषया सम्प्रति प्रकाश्यन्ते. आणि दैनिक पत्रात म्हणजे वर्तमानपत्र. दैनिक म्हणजे जे रोज येतं ते वर्तमानपत्र. त्यानंतर वार्षिक पत्रिका, वार्षिक अंक पर्यंतम म्हणजे वार्षिक अंकापर्यंत, नैकानी म्हणजे पुष्कळ, नियतकालिकानी मासिक संस्कृत भाषेमध्ये संप्रती म्हणजे सध्या, प्रकाशन्ते म्हणजे प्रकाशित होतात. तेषु वार्षिक वृत्तपत्रस्य अभिरूपम अपि पुस्तके प्रदर्शितम. आणि त्यामध्ये जे वार्षिक वृत्तपत्र आहे तर त्याचं प्रारूप ते कसं आहे तर ते पुस्तकामध्ये, तुमच्या 11वीच्या पुस्तकामध्ये शेवटी दाखवलेलं आहे. प्रदर्शितम म्हणजे दाखवलेलं आहे. तर ते तुम्ही अवश्य बघावं. आता आपण पाठाला सुरुवात करूयात. पत्रकारिता नाम आधुनिक समाजस्य एकम अविभाज्यम अंगम. पत्रकारिता हे काय आहे तर आधुनिक समाजाचं एक अविभाज्य अंग झालेलं आहे. कारण रोज नवीन काय घटना घडत आहेत याचं अतिशय उत्सुकता किंवा कुतूहल लोकांना असतं. त्यामुळे हे अतिशय अविभाज्य अंग असं म्हटलेलं आहे. वार्ता प्रसारणस्य कृते पत्रकारिता इति महत्त्वपूर्णं माध्यमम. आणि वार्ता म्हणजे बातम्या, प्रसारणस्य कृते म्हणजे त्या सांगण्यासाठी, त्याचं प्रसारण करण्यासाठी पत्रकारिता हे अतिशय महत्त्वपूर्ण माध्यम आहे. सूचना तंत्रज्ञान क्षेत्रे पत्रकारिता विशिष्टं महत्त्वं भजते. सूचना तंत्रज्ञान क्षेत्र म्हणजे काय? सूचना, माहिती, तंत्रज्ञान म्हणजे माहिती तंत्रज्ञान, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. तर या क्षेत्रामध्ये पत्रकारिता याचं विशिष्ट महत्त्व आहे. सर्वासु भाषासु इव संस्कृत भाषायामपि पत्रकारिता भृशं विकसिता दृश्यते. आणि ज्या प्रकारे इतर भाषांमध्ये पत्रकारिता विकसित झालेली आहे त्याप्रमाणे संस्कृत भाषेमध्ये सुद्धा त्याचा पुष्कळ विकास झालेला आहे. संस्कृत पत्रिकायाः आरंभः जून मासस्य प्रथमे दिने षडष्टैकतमे ख्रिस्ताब्दे
काशी क्षेत्रे अभवत. आणि संस्कृत भाषेची सगळ्यात पहिलं जे वर्तमानपत्र आहे तर त्याचा आरंभ कधी झाला, त्याची सुरुवात कधी झाली हे सांगितलेलं आहे. तर 1 जून 1866 साली काशी क्षेत्रे म्हणजे काशीमध्ये याचा ही पत्रिका सर्वात प्रथम प्रसिद्ध झाली. त्यानंतर बघा, काशी विद्या सुधानिधी इत्येषा सा पत्रिका. आणि त्या वृत्तपत्राचं नाव काय होतं तर काशी विद्या सुधानिधी. तदनंतरम संस्कृत वृत्तपत्रिकाणां संख्या सवेगम वृद्धिं गता. आणि मग त्यानंतर संस्कृत वृत्तपत्रांची संख्या जी आहे तर ती सवेगम म्हणजे अतिशय वेगाने, वृद्धिं गता म्हणजे वाढत गेली, अतिशय वेगाने वाढत गेली. अधुना भारतवर्षे उपद्विशतमिताः संस्कृतपत्रिकाः नियमिततया प्रकाश्यन्ते. आणि सध्या भारतामध्ये उपद्विशत म्हणजे द्विशत म्हणजे 200 आणि उप म्हणजे काय अर्ध म्हणजे 250 संस्कृत पत्रिका ज्या आहेत, वृत्तपत्र जे आहेत तर ते नियमितपणे प्रकाशित केले जातात. तासु दैनिकम, साप्ताहिकम, पाक्षिकम, मासिकम, द्वैमासिकम, त्रैमासिकम, षाण्मासिकम, वार्षिकम तथा विशेषांकः इत्यादयः प्रकाराः अंतर्भूताः. आणि या सगळ्यामध्ये कोणकोणते प्रकार आहेत तर दैनिक रोज प्रकाशित होणारं, साप्ताहिक एका आठवड्यात प्रकाशित होणारं, पाक्षिक, त्यानंतर मासिक, त्यानंतर द्वैमासिक, त्रैमासिक, षाण्मासिक म्हणजे 1 महिन्यानंतर, 2 महिन्यानंतर, 3 महिन्यानंतर प्रकाशित होणारं, त्यानंतर षाण्मासिक म्हणजे 6 महिन्यानंतर प्रकाशित होणारं, वार्षिक म्हणजे वर्षांनी प्रकाशित होणारं. एवढे विशेषांक जे आहेत ते त्यामध्ये अंतर्भूत केलेले आहेत. संस्कृत भाषायाः प्रसारः इत्यपि एतासां पत्रिकाणां उद्दिष्टम्. आणि संस्कृत भाषेचा प्रसार प्रचार करणं हे त्या पत्रिकांचं उद्दिष्ट आहे, उद्देश आहे. जनाः संस्कृतं पठितुम् उत्सुकाः भवन्तु इति धिया एतासु पत्रिकासु सरलसंस्कृतेन वार्ताः, लेखाः, काव्यानि, कथाश्च समाविष्टाः सन्ति. आणि लोकांनी संस्कृत वाचावं, त्याच्यासाठी वाचण्यासाठी ते उत्सुक असावेत. तर इति धिया म्हणजे या बुद्धीने या ज्या सगळ्या पत्रिका आहेत तर यामध्ये सरळ संस्कृत भाषेमध्ये म्हणजे सोप्या संस्कृतात वार्ता म्हणजे बातम्या, लेख, त्यानंतर काव्य आणि कथा यांचा अंतर्भाव केलेला आहे. चंदमामा इति मासिक पत्रिका बालकानां ज्येष्ठानांच चेतांसी आकर्षयति स्म. आणि जसं आपण बघितलं की चंदमामा हे मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये, तसं संस्कृत भाषेमध्ये सुद्धा चंदमामा प्रकाशित होतं. आणि त्यामध्ये ज्या काही कथा असतात तर त्या छोट्या मुलांचे तर मन आकर्षित करतातच, पण मोठ्यांना सुद्धा त्या खूप जास्त सुखकारक वाटतात. इदानीं गुंजारवः संस्कृत भवितव्यं, गिर्वाणसुधा, भारती, संभाषणसन्देशः, समर्पणम् इत्यादीनि नियतकालिकानि संस्कृतप्रचारप्रसारे कार्यरतानि. सुधर्मा तथैव विश्वस्य वृत्तान्तः एते संस्कृतदैनिके अद्यापि संस्कृतमाध्यमेन वार्तांकनं कुरुतः इति अत्र विशेषः. आणि जसं आपण बघितलं की चंदमामा, तसंच गुंजारव, त्यानंतर संस्कृत भवितव्यम, गिर्वाणसुधा, त्यानंतर भारती, संभाषण संदेश, समर्पणम ही जी नियतकालिका आहेत तर ही सुद्धा संस्कृत प्रसार आणि प्रचाराचं कार्य करतात. सुधर्मा आणि विश्वस्य वृत्तांत हे जे संस्कृत दैनिक आहेत म्हणजे वृत्तपत्र आहेत तर ते संस्कृत माध्यमाने वार्तांकन म्हणजे बातम्या सांगतात. वार्तांकनम कुरुतः म्हणजे संस्कृतमध्ये त्या बातम्या सांगतात, ते बातम्या सांगतात आपल्याला. जून मासस्य 30तमे दिने 4791 ख्रिस्ताब्दे अस्माकं केन्द्रशासनेन आकाशवाण्यां प्रातः 9 संस्कृतवार्तापत्रस्य प्रसारणम् आरब्धम्. आणि 30 जून 1974 साली केंद्र शासनाने आकाशवाणीवरती सकाळी 9 वाजता संस्कृत बातम्यांचं प्रसारण सुरू केलं. संस्कृत पत्रकारिता क्षेत्रे एतत् महत्त्वपूर्णं पदमासीत. आणि संस्कृत पत्रकारिता या क्षेत्रामधलं हे एक महत्त्वपूर्ण असं पाऊल होतं. तदनंतरम अचिरादेव संध्यासमये 10:06 द्वितीयं संस्कृत वार्तापत्रमपि आरब्धम्. आणि त्यानंतर अचिरादेव म्हणजे लवकरच, संध्यासमय म्हणजे संध्याकाळी
दशाधिक षडवादने म्हणजे 6:10 द्वितीयम संस्कृत वार्तापत्रम म्हणजे दुसरं संस्कृत वार्तापत्र याचा सुद्धा आरंभ केला. वृत्तनिवेदकः बलदेवानंद सागरः निवेदन कौशलेन प्राप्त ख्यातिः. आणि बलदेवानंद सागर हे जे आहेत तर ते संस्कृत बातम्या देत होते, निवेदन करत होते आणि त्यांच्या ज्या अप्रतिम असं त्यांचं ते कौशल्य होतं तर त्यामुळे त्यांना ख्याती प्राप्त झाली. संस्कृत माध्यमेन पत्रकारिता शनैः प्रगतीपथम अगच्छत. आणि संस्कृत माध्यमाने ही जी संस्कृत पत्रकारिता आहे तर ती शनैः म्हणजे हळूहळू प्रगतीपथावरती गेली, प्रगती प्राप्त केली. ऑगस्ट मासस्य 21तमे दिने 491 ख्रिस्ताब्दे दूरदर्शनेन साप्ताहिकं संस्कृत वार्तापत्रम प्रसारितम. आणि 21 ऑगस्ट 1994 साली दूरदर्शनने साप्ताहिक वृत्तपत्र संस्कृत वार्तापत्र जे आहे तर ते प्रसारित करायला सुरुवात केली. सांप्रतम दूरदर्शनद्वारा प्रतिसप्ताहं प्रसार्यमाणः वार्तावलिः इति कार्यक्रमः विशेषोल्लेखनीयः. तस्य आशयवैविध्यं रोचकं प्रस्तुतीकरणं च प्रेक्षकान् रञ्जयतः. म्हणजे दूरदर्शनवरती सांप्रतम म्हणजे सध्या, प्रतिसप्ताह म्हणजे प्रत्येक आठवड्याला, प्रसार्यमाण म्हणजे प्रसारित होणारा हा वार्तावली कार्यक्रम आहे तर तो विशेष उल्लेखनीय आहे. त्याचं आशय म्हणजे विषय वैविध्य, त्यानंतर त्याचं जे रोचक प्रस्तुतीकरण आहे तर ते प्रेक्षकांचं मन जे आहे तर ते जिंकून घेतं, मनोरंजन करतं. एवं संस्कृत माध्यमेन पत्रकारितायाः मार्गक्रमणं लक्षणीयम. आणि संस्कृत माध्यमाने पत्रकारितेचं जे हे मार्गक्रमण आहे तर म्हणजे त्या क्षेत्राचं जे मार्गक्रमण आहे तर ते अतिशय उल्लेखनीय, लक्षणीय असं आहे. संस्कृत भाषा न केवलं पुराणकथाविषये सीमिता अपितु आधुनिककाले प्रचलिता सर्वे विषयाः संस्कृत भाषया वर्णयितुं शक्याः. म्हणजे पुराणातल्या ज्या कथा आहेत तर तेवढ्यापुरती संस्कृत भाषा ही सीमित नाही आहे, तर आधुनिक काळामधले जे काही विषय आहेत तर ते सुद्धा संस्कृत भाषेमध्ये त्यांचं वर्णन करणं शक्य आहे. अतः नैके जनाः संस्कृत पत्रकारितया संस्कृतं प्रति आकृष्टाः. आणि म्हणून पुष्कळ लोक जे आहेत तर ते संस्कृत पत्रकारिताद्वारा संस्कृतकडे आकृष्ट झालेले आहेत. संस्कृतेन पत्रकारितां युवकाः वृत्तिरूपेणापि स्वीकर्तुं शक्नुवन्ति इति विचारेण भारतीय जनसंचार संस्था IIMC द्वारा संस्कृत पत्रकारिता अभ्यासक्रमः अपि आरब्धः. आणि संस्कृत पत्रकारिता हे वृत्तीरूपाने म्हणजे नोकरी रूपाने सुद्धा तुम्ही त्याचा स्वीकार करू शकतात या विचाराने ही भारतीय जनसंचार संस्था जी आहे तर त्यांनी संस्कृत पत्रकारिता अभ्यासक्रमाचं सुद्धा सुरुवात केलेली. आधुनिक समाज माध्यमेषु अपि संस्कृतस्य उपयोजनं बहुशः दृश्यते. आणि आधुनिक समाज माध्यमांमध्ये संस्कृतचं उपयोजन म्हणजे उपयोग पुष्कळ वेळेला दिसून येतो. तत्कृते संस्कृत ज्ञानस्य आवश्यकता वर्तते. आणि त्यासाठी संस्कृत भाषेच्या ज्ञानाची आवश्यकता असते. अतः संस्कृत तज्ज्ञानां युवकानां कृते विस्तृतं कार्यक्षेत्रम उपलब्ध अस्ति इति. आणि म्हणूनच संस्कृत तज्ज्ञ जे आहेत तर त्यांच्यासाठी हे विस्तृत असं कार्यक्षेत्र उपलब्ध झालेलं आहे. त्यानंतर आपण बघूयात पाठातील शब्दार्थ. प्राप्त ख्याती म्हणजे प्रसिद्ध, भृशम बहु, पदक्षेप म्हणजे प्रवेश, समास विग्रह, सवेगम वेगेन सह, अव्ययभाव, प्राप्त ख्याती प्राप्ताख्याती येन सह, बहुव्रीहि, अचिरात न चिरात नय तत्पुरुष, प्रतिसप्ताहं सप्ताहं प्रति अव्ययभाव, रूपपरिचयः इदं सर्वनाम स्त्रीलिंगी प्रथमा एकवचन, प्रकाशन्ते प्र हा उपसर्ग आहे, काश हा धातू, पहिला गण आत्मनेपदाचा, लट लकार आणि प्रथम पुरुष बहुवचन, आरब्धम आ हा उपसर्ग आहे, रभ हा धातू आहे, पहिला गण आत्मनेपदाचा, तप्रत्यांतम विशेषणम, नपुंसकलिंगम प्रथमा एकवचन म्हणजे कर्मणी भूतकालवाचक धातुसाधित विशेषण, त्यानंतर स्वीकर्तुम त्यानंतर कृ हा धातू आहे, आठवागण उभयपदाचा, च्वीरूपम, हेत्वर्थक तुमंतव्ये. तर आपला हा जो पाठ आहे तो येथे संपलेला आहे. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.